ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गोंधन भाग 40. नदीच्या पलीकडे उभा असलेला तो चेहरा पाहताच विश्वास काही क्षणांसाठी पूर्णपणे स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यासमोर अनेक वर्षांच्या आठवणी एकामागून एक तरळू लागल्या. ज्या व्यक्तीला त्याने नेहमी आपल्या कुटुंबाचा आधार मानलं होतं, ज्याच्या एका शब्दावर त्याने अनेक कठीण प्रसंग विश्वास ठेवला होता, आज तोच माणूस शत्रूच्या बाजूला उभा होता. विश्वासच्या हातातील डायरी घट्ट झाली. त्याने हळू आवाजात विचारलं, तुम्ही? समोरचा माणूस काहीच बोलला नाही. फक्त त्याने हातातील मशाल जमिनीवर रोवली आणि नदीकडे पाहत शांतपणे म्हणाला, हो विश्वास, आता तुझ्यापासून काहीही लपवण्याची वेळ संपली आहे. तुझ्या बाबांनी जे सत्य आयुष्यभर लपवलं ते आज तुला समजणार आहे. आर्या विश्वासच्या जवळ येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही स्पष्ट दिसत होतं. तिने त्या माणसांकडे पाहून विचारलं, मग त्या रात्री नेमकं काय झालं होतं? आम्हाला वेगळं का करण्यात आलं? आणि बाबांना कोण मारायला आलं होतं? त्या माणसाने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं, तुमच्या बाबांचा शत्रू बाहेरचा नव्हता, तो त्यांच्या अगदी जवळचा माणूस होता. राजवीर देशमुखांना गोंधनाचं संपूर्ण रहस्य समजलेलं होतं, पण त्यांनी ते रहस्य स्वतःपुरतं ठेवण्याऐवजी तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित केलं. त्यांना माहिती होतं की एक दिवस हे रहस्य पुन्हा समोर येईल, म्हणून त्यांनी 4 चिन्ह तयार केली. त्यापैकी पहिले चिन्ह विश्वासकडे, दुसरं आर्याकडे, तिसरं अर्जुनकडे आणि चौथं त्या व्यक्तीकडे दिलं ज्याच्यावर राजवीरांनी सर्वाधिक विश्वास ठेवलेला होता. विश्वासने लगेच अर्जुनकडे पाहिलं. अर्जुन मात्र खाली मान घालून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अशी वेदना होती की जणू ते अनेक वर्षांपासून आपल्या मनात एक मोठं ओझं घेऊन जगत होता. विश्वास त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, अर्जुन काका, तुम्हाला सगळं माहीत होतं ना? मग तुम्ही मला इतके वर्ष अंधारात का ठेवलंत? अर्जुनने हळूच डोळे वर केले. त्याच्या डोळ्यातील अश्रू होते. तो म्हणाला, कारण तुझं आयुष्य वाचवण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं. तुझ्या बाबांनी मला शेवटच्या क्षणी एकच जबाबदारी दिली होती, तुला मोठं कर, तुला सत्यापासून दूर ठेव आणि योग्य वेळ येईपर्यंत गोंधनाचं खून कोणालाही दाखवू नकोस. मी त्यांचं वचन पाळलं. पण एक गोष्ट मात्र ती मी तुला कधीच सांगू शकलो नाही. तुझ्या बाबांनी शेवटच्या क्षणी मला एक नाव सांगितलेलं होतं आणि ते नाव आजही माझ्या मनातून गेलेलं नाही. विश्वासने आतुरतेने विचारलं, कोणाचं नाव? अर्जुनने काही क्षण डोळे मिटले. मग त्याने नदीच्या पलीकडे उभा असलेले त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाला, त्यांचं? त्याच क्षणी सगळे त्याच्याकडे पाहू लागले. पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. उलट तो शांतपणे हसत होता. त्याने हातातील एक जुनी पेटी उघडली. त्यातून त्याने एक कागद बाहेर काढला आणि तो कागद हवेत उंचावत म्हणाला, हा राजवीर देशमुखांचा शेवटचा आदेश आहे आणि त्यावर त्याची स्वतःची सही आहे. हा कागद वाचलास तर तुला कळेल की तुझ्या बाबांनी माझ्यावर विश्वास का ठेवला होता आणि माझ्यावर आरोप करणाऱ्यांमध्ये कोण खरं बोलतंय हेही समजेल.
विश्वास पुढे जाणार इतक्यात नदीचा प्रवाह अचानक आणखी वाढला. पाण्याची प्रचंड लाट त्याच्या दिशेने आली. सगळ्यांना मागे हटावं लागलं. डायरी विश्वाच्या हातातून खाली पडली, पण आर्यनने क्षणार्धात ती उचलली. तिचं एक पान वाऱ्याने उघडलं. त्या पानावर एक चित्र होतं. 4 गोंड्याच्या खुणा एकत्र जोडल्यावर तयार होणारा एक गुप्त नकाशा. आर्यनने तो नकाशा पाहिला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ती म्हणाली, विश्वास, हा नकाशा नदीकाठी नाही, आपल्या जुन्या घराच्या खाली जातोय. विश्वासने तिच्या हातातून डायरी घेतली. नकाशाच्या मध्यभागी त्याच्या बालपणीच्या घराचं चिन्ह होतं आणि त्याच्या खाली एकच वाक्य लिहिलेलं होतं, जिथे तुमचं बालपण संपेल तिथेच गोंदचं अंतिम सत्य दडलेलं आहे. विश्वास आणि आर्या एकमेकांकडे पाहू लागले. कारण त्यांना आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. त्यांना पुन्हा त्या जुन्या घरात परतावं लागणार होतं. पण यावेळी ते घर रिकामं नव्हतं. कोणीतरी त्यांच्या येण्याची आधीपासूनच वाट पाहत होतं. मुसळधार पावसाच्या त्या काळोख्या रात्री विश्वास, आर्या, अर्जुन आणि बाकीचे सगळे जुन्या घराकडे निघाले होते. त्यांच्या हातात गोंदची डायरी आणि राजवीर देशमुखांनी लिहिलेला नकाशा होता. प्रत्येक पावलागणिक त्यांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, घराच्या खाली नेमकं काय दडलेलं आहे. जुन्या वाड्याजवळ पोहोचताच आर्याने हातावरच्या गोंदाकडे पाहिलं. तिचं गोंधन मंद प्रकाशात चमकू लागलं. त्याच क्षणी विश्वाच्या हातावरचं गोंधनही चमकलं आणि दोन्ही चिन्ह एकमेकांशी जोडल्यासारखी दिसू लागली. अर्जुनने ते पाहताच आश्चर्याने म्हटलं, राजवीरांनी हीच वेळ येईल अशी याची आधीच तयारी करून ठेवलेली होती. आता या घराचा एकही दरवाजा साधा नाही. प्रत्येक दरवाजामागे एक रहस्य दडलेलं आहे. विश्वासने जुन्या घराचं दार उघडलं. दार उघडताच आतून धुळीचा वास आला. भिंतीवर अजूनही त्यांच्या बालपणीचे काही जुने फोटो लटकत होते. आर्या एका फोटोसमोर जाऊन थांबली. त्या फोटोत ती आणि विश्वास लहान होते. त्यांच्या मागे राजवीर उभे होते. पण फोटोच्या एका कोपऱ्यात एक अनोळखी व्यक्ती दिसत होती. आर्याने तो फोटो हातात घेतला आणि म्हणाली, हा माणूस कोण आहे? मला हा चेहरा आठवत नाही. विश्वासने फोटो नीट पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या माणसाच्या हातावर अगदी तसंच गोंधन होतं, जसं त्यांच्या हातावर होतं. त्या क्षणी घराच्या जमिनीखालून मंद आवाज आला. जणू कुणीतरी आतून दार ठोठावत होतं. ठक ठक ठक. सगळे शांत झाले. आवाज पुन्हा आला. ठक ठक ठक. विश्वासने जमिनीवर हात ठेवला. त्याला एका दगडाखाली लोखंडी कडी जाणवली. त्याने ती कडी ओढताच जमिनीचा एक भाग हळूहळू बाजूला झाला. खाली जाणाऱ्या जुन्या पायऱ्या दिसू लागल्या. पायऱ्यांच्या भिंतीवर 4 गोंड्याच्या खुणा कोरलेल्या होत्या आणि त्यांच्या खाली राजवीरांची एक ओळ लिहिलेली होती, माझ्या मुलांनी या पायऱ्या पाहिल्या तर समजावं की सत्य लपवण्याची वेळ संपली आहे. पण खाली जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यातला एक जण तुम्हाला शेवटच्या क्षणी धोका देईल. विश्वासने आर्याकडे पाहिलं. आर्याने अर्जुनकडे पाहिलं आणि अर्जुनने दोघांकडे शांतपणे पाहिलं.
वातावरणात संशय दाटून आला होता. पण तेवढ्यात खालून एका स्त्रीचा आवाज आला, विश्वास, खाली येऊ नकोस, कारण तुझ्या बाबांनी ज्या व्यक्तीपासून तुला वाचवलं ती व्यक्ती अजूनही याच घरात आहे. जुन्या घराच्या जमिनीखाली उघडलेल्या त्या गुप्त पायऱ्यांसमोर सगळे काही क्षण स्तब्ध उभे राहिले. खाली काळोख होता, पण त्या काळोखाच्या तळाशी कुठेतरी मंद दिव्यांचा प्रकाश दिसत होता. विश्वासने हातातील डायरी घट्ट पकडली आणि सावधपणे पहिली पायरी उतरला. आर्या त्याच्या मागे होती. अर्जुनने बाकीच्यांना थांबवत सांगितले, सगळे माझे मागे या. इथला प्रत्येक दगड सापळा असू शकतो. पायऱ्या जुन्या होत्या. प्रत्येक पाऊल टाकताना किरकिरण्याचा आवाज होत होता. भिंतीवर जुन्या खुणा कोरलेल्या होत्या. काही ठिकाणी राजवीरांचं नाव दिसत होतं, तर काही ठिकाणी गोंदासारखी चिन्ह होती. विश्वासने एका चिन्हावर हात ठेवताच अचानक भिंतीच्या आतून आवाज आला. ज्याला सत्य हवं आहे त्याने आधी आपल्या मनातील भीती मारावी. विश्वास थांबला. त्याने आर्याकडे पाहिलं. आर्याने त्याचा हात धरत शांतपणे म्हटलं, आपण इथपर्यंत आलो आहोत, आता मागे फिरायचं नाही. बाबांनी आपल्यासाठी हे सगळं का केलं हे आज समजायलाच हवं. दोघे पुढे गेले. काही अंतरावर एक मोठं दगडी दार दिसलं. त्या दारावर 4 गोंदाची चिन्ह होती. विश्वासने आपला हात पहिल्या चिन्हावर ठेवला. आर्याने दुसऱ्या चिन्हावर हात ठेवला. अर्जुनने तिसऱ्या चिन्हाला स्पर्श केला, पण चौथं चिन्ह मात्र रिकामं होतं. अचानक दारावर एक वाक्य उमटलं, चौथ्या चिन्हाचा वारस स्वतःहून पुढे येईपर्यंत हे दार उघडणार नाही. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. वातावरणात पुन्हा संशय निर्माण झाला. तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. ठक ठक ठक. विश्वासने क्षणार्धात मागे वळून पाहिलं. अंधारातून एक व्यक्ती हळूहळू पुढे येत होती. तिच्या हातात जुनं गोंधन स्पष्ट दिसत होतं. विश्वासच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं, कारण तो चेहरा त्याने याआधी अनेकदा पाहिला होता, पण कधीच त्याला या रहस्याशी जोडून पाहिलं नव्हतं. त्या व्यक्तीने शांतपणे आपला हात चौथ्या चिन्हावर ठेवला आणि दगडी दार प्रचंड आवाज करत उघडू लागले. दाराच्या पलीकडे एक मोठी खोली होती. मध्यभागी दगडी पेटी ठेवलेली होती. पेटीवर राजवीर देशमुखांची सही होती. विश्वास हळूहळू त्या पेटीजवळ गेला. त्याने हात पुढे केला, पण पेटी उघडण्याआधीच मागून आवाज आला. विश्वास, ती पेटी उघडण्यापूर्वी तुला एक गोष्ट माहीत असणे गरजेचं आहे. त्यात तुझ्या जन्माचं सत्य आहे. विश्वासच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आर्या त्याच्याकडे पाहत राहिली. अर्जुनने डोळे मिटले आणि त्या अंधाऱ्या खोलीत पुन्हा एकदा राजवीरांचा आवाज घुमला. माझ्या मुलांनो, जर तुम्ही हे ऐकत असाल तर समजा, गोंधनाचं खरं रहस्य आता तुमच्या समोर आहे. राजवीरांचा आवाज त्या गुप्त खोलीत घुमताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. विश्वास काही क्षण त्या दगडी पेटीकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, माझ्या जन्माचं सत्य या पेटीत कसं असू शकतं? त्याने हळूहळू पेटीवर हात ठेवला. पण पेटी उघडण्याआधीच राजवीरांचा आवाज पुन्हा ऐकू आला. विश्वास, तू ज्या सत्याचा शोध घेत आहेस ते सत्य तुझ्या
जन्मापासूनच तुझ्यासोबत आहे. तुला वाटतं तू या कुटुंबाचा मुलगा आहेस, पण तुझ्या जन्मामागे एक अशी गोष्ट आहे जी समोर आली तर अनेक वर्षापासून बांधलेलं हे संपूर्ण घर कोसळेल. आर्याने विश्वाचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. भाऊ, काहीही असलं तरी आपण एकत्र आहोत. सत्य कितीही कठीण असलं तरी आपण त्याला सामोरं जाऊ. विश्वासने पेटी उघडली. आत जुन्या कागदपत्रांचा गट्टा, काही छायाचित्र आणि एक छोटंसं चांदीचं गोंधण ठेवलेलं होतं. त्याने सर्वात वरचं छायाचित्र हातात घेतलं. त्या छायाचित्रात राजवीर एका नवजात बाळाला हातात घेऊन उभे होते. त्याच्या बाजूला एक तरुण स्त्री होती. विश्वासने त्या स्त्रीकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. कारण ती स्त्री त्याला ओळखीची होती. ती स्त्री त्याच्या लहानपणीच्या एका जुन्या छायाचित्रातही दिसत होती. पण त्याला तिच्याबद्दल कधीच काही सांगितलेलं गेलं नव्हतं. अर्जुनने ते छायाचित्र पाहताच मान खाली घातली. विश्वासने त्याच्याकडे वळून विचारलं, अर्जुन काका, ही स्त्री कोण आहे आणि हे बाळ कोण आहे? अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो बराच वेळ शांत राहिला. शेवटी त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, विश्वास, ते बाळ तू आहेस आणि ती स्त्री तुझी खरी आई आहे. हे ऐकताच खोलीत जणू काळ थांबला. विश्वासच्या हातातून छायाचित्र खाली पडलं. आर्या स्तब्ध झाली. सावित्रीने दोन्ही हातांनी तोंड झाकलं. विश्वास काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याने पुन्हा छायाचित्र उचललं आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. मग माझी आई कुठे आहे? तिने मला सोडलं का? त्याचा आवाज भरून आला. अर्जुनने डोळे पुसत उत्तर दिलं, नाही, तिने तुला सोडलं नव्हतं. तिला तुझ्यापासून दूर केलं गेलं होतं. कारण तुझ्या जन्माच्या दिवशीच गोंधनाचं रहस्य चोरलं जाणार होतं. तुला वाचवण्यासाठी राजवीरांनी तुला स्वतःचा मुलगा म्हणून जगासमोर आणलं आणि तुझ्या आईला कायमचं लपवून राहावं लागलं. विश्वाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्याच क्षणी पेटीतून आणखी एक कागद खाली पडला. त्यावर फक्त काही शब्द लिहिलेले होते. तुझी आई जिवंत आहे आणि ती आजही तुझी वाट पाहत आहे. पण तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तुला गोंधनाचा शेवटचा दरवाजा उघडावा लागेल. विश्वासने तो कागद छातीशी धरला. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाऐवजी आता एक वेगळाच निर्धार दिसत होता. आई जिवंत असेल तर मी तिला शोधणारच आणि माझ्या जन्मामागचं पूर्ण सत्यही समोर आणणार. तेवढ्यात त्या गुप्त खोलीच्या बाहेरून अचानक धावपळींचा आवाज आला. पावलांचा आवाज जवळ येत होता. अर्जुनने लगेच सगळ्यांना शांत राहण्याची खूण केली. दाराबाहेर कुणीतरी उभं होतं. काही क्षण शांतता पसरली. मग दारावर 3 वेळा ठोका पडला. ठक ठक ठक. विश्वासने सावधपणे दाराकडे पाहिलं आणि बाहेरून एका स्त्रीचा थरथरता आवाज आला. विश्वास, दार उघड, मी तुझी आई आहे.